नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण आज मल्टिप्लिकेशन हा टॉपिक पाहणार आहोत। तर बेसिक मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत। तर मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ठीक आहे। तर कोणता टॉपिक पाहणार आहोत आपण? मल्टिप्लिकेशन। तर मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन येण्यासाठी काय पाहिजे, आवश्यक आहे तर तुम्हाला सगळे टेबल माहीत पाहिजे, ठीक आहे। टेबल माहीत पाहिजे आणि टेबल जर येत असेल तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन येते। तर टेबल काय करायचं, तुम्ही सगळ्यांनी पाठ करायचं आहे। दररोज एक एक दोन दोन टेबल पाठ करायचे। टेबल म्हणजे पाढे पाठ करायचे, ठीक आहे। तर आपण काय करू, एकदम बेसिकपासून सुरू करू, 2च्या टेबलपासून आणि थोडा हाय लेवलला आपण मल्टिप्लिकेशन घेऊन जाऊ, ठीक आहे। तर पहा, आधी मी काय लिहितो, इथं पाढा लिहितो। 2च्या पाढ्यावरले आपण पाहू। बेक बे, बेदोनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसकम 12, बेसती 14, बेआठी 16, 92 18, 92 20, ठीक आहे। तर हे 2चा टेबल लिहिलेला आहे मी। ह्या 2च्या टेबलवर आपण जेवढे काही एक्झाम्पल बनतील, 5-6 एक्झाम्पल आपण पाहूया 2च्या टेबलवर, ठीक आहे। तर आपण एक काय केलेला आहे, एक आकडा घेतलेला आहे। काय घेतलेला आहे आपला? 1 2 12 आहे आणि याला आपण 2 न मल्टिप्लाय करणार आहोत। तर मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहिल्यांदा शिकून घ्या, म्हणजे कसं करायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय, हे टेबल म्हणजे पाढा माहीत पाहिजे, ठीक आहे। तर पहा, तर हा जो नंबर आहे, ऐका ना, हे वर जो नंबर असतो आणि हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आणि हे आपण ह्या नंबरने ह्या वरल्या नंबरला मल्टिप्लाय करतो, ठीक आहे। आणि जे काही उत्तर येईल तर ह्या रेषेच्या आपण असं खाली लिहितो। तर ह्या 2 न काय करायचं, ह्या 2 न म्हणजे हा जो काही नंबर असेल 2 न काय करायचं, ह्या 2 ला मल्टिप्लाय करायचं। ह्या 2 न ह्या नंबरला मल्टिप्लाय करायचं। एकाला मल्टिप्लाय करायचं आधी, दोन्हीला केलं तरी चालते, पण तुमच्या लेवलला काय करायचं, हळूहळू म्हणजे तुम्हाला एका नंबरला मल्टिप्लाय करायला शिकायचं। पहिल्यांदा तुम्ही ह्या 2 न काय करणार, ह्या 2 ला मल्टिप्लाय करणार, आलेलं उत्तर इथे लिहिणार। त्याच्यानंतर ह्या 2 न ह्या नंबरला मल्टिप्लाय करणार, आलेलं उत्तर इथे लिहिणार। तर पहा, आता आपण करूया। ह्या 2 न काय करतो मी, ह्या 2 न ह्या 2 ला मल्टिप्लाय करतो। 2 न ह्या 2 ला मल्टिप्लाय करणे म्हणजेच काय, ह्या 2चा पाढा 2 वेळेस म्हणायचं। बे एक बे, बे दोन 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4। तर 2चा टेबल 2 पर्यंत म्हणल्यानंतर म्हणजे 2चा पाढा 2 पर्यंत म्हणल्यानंतर आपल्याकडे आलेला आहे 4। तर आपण जे काही आलेलं उत्तर काय करायचं इथं आपण लिहून टाकणार। त्याच्यानंतर आता आलं, त्याच्यानंतर हाच झाला आपला। तर ह्या 2 न काय म्हणायचं, हा 2 आहे, ह्या 2चा टेबल 1 पर्यंत म्हणायचं। 2 1 जा 2। तर 2 1 जा 2, 2चा असेल तुमचा। तर हे 24 उत्तर आलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपण काय करूया, दुसरा एक नंबर घेऊया, 3 4 × 2। तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं। आता 2चा टेबल काय करायचं, तुम्हाला 4 पर्यंत म्हणायचे, उत्तर इथे लिहायचे। 2चा टेबल 3 पर्यंत म्हणायचे, उत्तर इथे लिहायचे। 2 4 जा, आता कसं करणार, 2 4 जा 1 2 3 4, 2 4 जा, है का ना। 2 1 जा 2, 2 1 जा 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8। मराठी मीडियमवाल्यानं पहा, बेक बे, बेदोन 4, बेत्रिक 6, बेचोक 8। तर काय येणार, 2 4 जा 8। त्याच्यानंतर 2 3 जा 3 टाइम्स म्हणजे तिसऱ्या नंबरला बघायचं। 2 1 2 3 3 टाइम्स म्हणलं तर 6 येते। 2 3 जा 6, तर हे 68 आलेलं आहे। त्याच्यानंतर आपण काय करूया, थोडासा मोठा नंबर घेऊया, 5 3। त्याच्यानंतर हे 2चा टेबल घेतोय आपण, ठीक आहे। आता 2चा टेबल तुम्ही काय म्हणा, 3 टाइम्स म्हणा। 2चा टेबल 3 टाइम्स म्हणलं तर तुमचा किती येते, 6 येते। 2 1 जा 1, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, तर तुमचा 6 आलेले आहे। मराठी मीडियमवाल्यानं कसं म्हणायचं, बे एक बे, बेदोन 4, बेत्रिक 6, 6 आलेला आहे आपल्या इथं लिहितोय आपण। त्याच्यानंतर 2चा टेबल काय म्हणायचं, 5 टाइम्स म्हणायचं। 2चा टेबल जर तुम्ही 5 टाइम्स म्हटलं तर तुमचा येते 10 येते, ठीक आहे, 10 येते। तर 10 आल्यानंतर पहा, 10 जेव्हा आला लास्टला जर 2 अंकी पहा, जेव्हा 2 अंकी अंक येतो तर काय करायचा, इकडला अंक काय करायचा, म्हणजे उजव्या साईडचा जो अंक आहे तो खाली द्यायचा आणि डाव्या साईडचा अंक हातच्या म्हणजे कॅरी द्यायचा। परंतु जेव्हा लास्टला नंबर असते, जेव्हा हातच्या देण्यासाठी आपल्याला जागा नसते, तर तेव्हा काय करायचा, तो पूर्ण अंक काय करायचा इथं लिहायचा। जसं की आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला क्लॅरिटी येईल। तर आता इथं काय करतो मी, तर हा 6 घेतला आणि हा इथं 4 घेतला × 2, तर इथं तुम्हाला थोडंसं कळून जाईल ते। पता 2चा टेबल 6 पर्यंत म्हणायचा। 2चा टेबल 6 पर्यंत घेतला तर तुमचा इथं काय येईल, 2चा टेबल 6 पर्यंत घेतला तर 12 येईल। 2चा टेबल 6 पर्यंत म्हणा तर तुमचा 12चा टेबल 6 पर्यंत म्हणलं तर तुमचा काय येईल, 12 येईल, ठीक आहे। 12 आलेला आहे। 12 आल्यानंतर पहा, इथं 12 तुम्ही हा 12 आल्यानंतर हा 2 जो आहे उजव्या साईडला राईट हँड साईडला आहे,
तो काय करायचं इथं खाली लिहायचा. जो ही संख्या 12 किती आहे, 2 डिजिट नंबर आहे, 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या जेव्हा येते, 1 अंकी संख्या आली तर आपण डायरेक्टली इथं खाली लिहून टाकतो. पण जेव्हा 2 अंकी संख्या आल्यानंतर दोन्ही अंक लिहायचे का खाली नाही, तर काय करायचं, त्याच्यातला एक जो उजव्या साईडचा अंक आहे तो एक खाली लिहायचा आणि डाव्या साईडचा जो अंक उरतो, काही अंक असो, तो आपल्याला इथं काय करायचं, कॅरी द्यायचा, त्यालाच मराठीत म्हणतो हच्छा द्यायचा. बरोबर. त्याच्यानंतर ह्या 2चा टेबल 4 पर्यंत म्हणायचा. ठीक आहे, 2चा टेबल 4 पर्यंत म्हणल्यानंतर तुम्हाला काय येईल, 8 येईल. 8 आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा वरला एक हच्छा आहे, कॅरी आहे, त्याला पण मिसळायचे. तर हे किती झालेलं आहे, 2 4 जा 8 आणि +1 9. ठीक आहे, हे 92 तुमचा आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता याच्यावर आणि काय करूया, 2 एक्झाम्पल घेऊया. 8 3 × 2. पहा आता 2चा टेबल 3 टाइम्स म्हणा. 2चा टेबल 3 टाइम्स म्हणल्यावर तुमचा 6 येईल, तुम्हाला पाठ झाला असेल टेबल. आणि 2चा टेबल 8 टाइम्स म्हणल्यावर तुमचा काय येते, 16 येते. आता 16 लास्टला डायरेक्टली आल्यामुळे इथं तुम्हाला 16 लिहून टाकायचं. त्याच्यानंतर काय आहे, 99ला आपण काय करू, 99ला काय करू, आपण 2 मल्टिप्लाय करू. हे लास्ट एक्झाम्पल घेऊया. आता 2चा टेबल काय म्हणायचं, तुम्ही 2चा टेबल 9 पर्यंत म्हणल्यावर तुम्हाला येते 18. 2चा टेबल 9 पर्यंत म्हणल्यावर तुम्हाला काय येते, 18 येते. तर 18 आल्यावर तुम्हाला 8 इथं लिहायचं. किती आला, 18. तर हा 8 जो आहे उजव्या साईडचा आपण खाली इथं लिहिणार आणि डाव्या साईडचा जो 1 आहे तो वर लिहिणार. आता 2चा टेबल 9 पर्यंत म्हणल्यावर पुन्हा 18 येईल. 18मध्ये हा 1 ॲड करायचा. 18मध्ये हा 1 ॲड केला, 8 + 1 9, हा 1ला 1 म्हणजे 19. लास्टला आपल्याला कॅरी दे 19 आलेला आहे, 2 अंकी संख्या आहे. पण इकडं हच्छा कशावर देणार, आपल्याला काही देण्यासाठी नंबर नाही आहे का, नंबर नाही. मग लास्टला पूर्ण अंक काय करायचं, लिहून टाकायचं. तर अशा प्रकारे तुमचे हे 2चे टेबल झालेले आहेत. तर तुम्हाला मी 2 होमवर्कसाठी एक्झाम्पल देतो. तुम्ही काय करा, 8 3. ठीक आहे, 8 3 × तुम्ही काय करा, 8 3चं झालेलं आहे तर इथे 8 4 घ्या. ठीक आहे, 8 4 × 2 करा, हा एक करायचा होमवर्कमध्ये. त्याच्यानंतर 8 7 × 2 हे 2 गणितं काय करायचे आहेत, होमवर्कमध्ये करायचे आहेत. आणि आन्सर काय करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, आता 3च्या टेबलवर आपण काही एक्झाम्पल घेऊया, हे मी मिटवतो. पहा आता आपण 3च्या टेबलवर काही एक्झाम्पल पाहूया. तर तुम्हाला थोडंसं सोपं जाण्यासाठी मी काय केलेलं, 3चा टेबल जसा आपण 2चा टेबल लिहिला होता तसा लिहिलेला नाही आहे. तर आता 3चा टेबल थोडासा व्यवस्थित लिहिलेला आहे तुम्हाला, म्हणजे पाडा म्हणलं तर पहा 3 × 7 आलं तर 3 7 जा 21 डायरेक्ट पुढे लिहिलं आहे. 3 8 जा 24 असं लिहिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर सोपं जाण्यासाठी तर आपण काय करू, 3च्या टेबलवर काही एक्झाम्पल पाहूया. तर आता मी 34 हा नंबर घेतला. 34चा आपण काय करणार आहे, × 3 करणार आहे. पहा आता 3चा टेबल काय म्हणायचं तुम्हाला, 4 टाइम्स म्हणायचा आहे. 3चा टेबल आहे हा, 3चा टेबल 4 टाइम्स म्हणल्यावर तुमचा किती येते, 12 येते. 3चा टेबल 4 टाइम्स म्हणल्यावर 12 येते. हा 12 आला तर काय करणार, हा 2 जो आहे आपण इथं काय करतो, हा उजव्या साईडचा जो अंक आहे तो आपण खाली देतो, डाव्या साईडचा जो अंक आहे तो असा वर लिहितो. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता हा 3चा टेबल 3 टाइम्स म्हणतो. तर 3चा टेबल तुम्ही 3 टाइम्स म्हणल्यावर किती येईल, तुमचा 9 येते. आणि 9 आल्यावर त्याच्यामध्ये जो काही नंबर आला 9 आला होता आणि त्याच्यामध्ये आपला हा 1 ॲड करायचा आहे. हा 1 ॲड केला, 9 + 1 तुमचा 10 होईल. आता 10 पण तुमची 2 अंकी संख्या आहे, परंतु लास्टला हच्छा देण्यासाठी इकडे काही नाही आहे. त्यामुळे आपण जशाचा तसं पूर्ण काय करतो, हा नंबर लिहून टाकतो. ठीक आहे, पहा 3 त्रिक 9 आणि हा तुमचा 1. ठीक आहे, आणि 4 त्रिकम 12, 12ला 2 हे बरोबर आलेलं आहे तुमचं इतकं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं पहा आपण एखादा दुसरा अंक घेऊया. मी इथंच लिहितो तुम्हाला, म्हणजे इथं लिहिलं तर तुम्हाला थोडंसं सोपं जाईल इथल्या इथं. तर काय करू आपण, 38 घेऊ. 38ला आपण 3 मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, तर 3चा टेबल तुम्हाला 8 पर्यंत म्हणायचा. 3चा टेबल कितीपर्यंत म्हणायचा, 8 पर्यंत म्हणायचा. 3चा टेबल आहे, 3चा टेबल 8 पर्यंत म्हणला तर किती येते तुमचा, 24. 3चा टेबल 8 पर्यंत म्हणला तर 24 येते. हा इथे मी 24 लिहितो. हा 24 लिहिला तर आपण हा उजव्या साईडचा जो अंक आहे तो खाली लिहितो. डाव्या साईडचा अंक काय करायचा, इथं वर लिहायचा, याच्यावर हच्छा म्हणून, याला कॅरी म्हणतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 3चा टेबल ह्या अंकापर्यंत म्हणायचा. हा किती अंक आहे, 3 आहे. 3चा टेबल 3 पर्यंत म्हणल्यावर आपल्याला 3चा टेबल 3 पर्यंत म्हणलं तर 9 येते. आणि ह्या 9मध्ये आपल्याला काय करायचा, हा 9मध्ये हा 2 ॲड करायचा. हा 9 आहे, हा 9मध्ये 2 ॲड केला तर तुमचा किती होईल, 11 होईल. मग आता 11 2 अंकी संख्या असली तरी आपल्याला कॅरी देण्यासाठी इकडे काही कोणताही अंक नाही, त्यामुळे 11 आपण डायरेक्टली लिहून टाकतो. इथं कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण काय करूया, हा 84 नंबर घेऊ. 84 आहे का नाही, 84 नंबर घेतलं. 84ला काय करायचं, आपल्याला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. आता 3चा टेबल तुम्हाला 4 पर्यंत म्हणायचं आहे. 3चा टेबल 4 पर्यंत म्हणलं तर तुमचा किती येते, 12 येते. इथे मी लिहितो 12.
ठीक आहे. तर काय 2 हा आपण कुठं लिहिणार, इथं लिहिणार. हा 1 जो आहे तो इथं याच्यावर कॅरी देणार दुसऱ्या नंबरवर. त्याच्यानंतर आता काय करायचं, हा 3चा टेबल तुम्हाला 8पर्यंत म्हणायचं आहे. 3चा टेबल 8पर्यंत म्हणलं तर किती येते तुमचं 24 येते. 24 आलेला आहे. 24मध्ये तुम्हाला हा 24 आलेला आहे. 3चा टेबल 8पर्यंत म्हणल्यावर 24 आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा 1 ॲड करायचा आहे आणि 4 आणि 1 तुमचा झाला 5 आणि त्याच्यानंतर हा 2ला 2 म्हणजे 25 होते किंवा 24 आणि 1 25 डायरेक्टली लिहू शकता. तर तुमचं 25 हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे 252 आन्सर आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही केलेलं आहे. तर हे काय करतो, हे मी मिटवतो आणि आपण ह्याच्यावर 1-2 एक्झाम्पल पाहूया आपण. ठीक आहे, थोडंसं 2 एक्झाम्पल आपण पाहणार याच्यावर. थोडेसे आपण आता 2-2 अंकी संख्या घेतली होती, आपण थोडीशी संख्या काय करू, मोठी घेऊ. तर मी काय करतो 386. ठीक आहे, 386 × 3 असं करू आपण. हा थोडासा मोठा घेऊ. आता 3चा टेबल तुम्हाला काय म्हणायचं आहे, 6 टाइम्स म्हणायचं आहे. 3चा टेबल 6 टाइम्स म्हणल्यावर तुम्हाला येते किती येते, 18 येते. इथं 18 लिहितो मी. जो उजव्या साईडचा जो अंक आहे तो आपण इथं खाली लिहितो. डाव्या साईडला जो काही अंक असेल हा 1 आहे, तर आपण इथं अच्छा म्हणून देतो, कॅरी म्हणून देतो. मग 3चा टेबल तुम्हाला 8पर्यंत म्हणायचं आहे. 3चा टेबल तुम्ही 8पर्यंत म्हणलं तर 24 येते आणि हा 24मध्ये डायरेक्टली मी काय करतो, हा 1 ॲड करतो 24मध्ये. ठीक आहे, 1 ॲड केला तर तुमचा 4 आणि 1 5 झाला आणि हा 2ला 2 25 झाला. 25मध्ये आता 5 इथं लिहायचं आपल्याला, उजव्या साईडचा अंक. डाव्या साईडचा अंक आपण इथं लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचा, 3चा टेबल 3पर्यंत म्हणायचा. 3चा टेबल 3पर्यंत म्हणल्यावर तुम्हाला किती येते, 9 येते आणि हा 9मध्ये तुम्हाला काय करायचं, ॲड करायचा आहे, 2 ॲड करायचा आहे. तर 9 आणि 2 तुमचा झाला 11. 11ला 11 इथं लिहायचा. ठीक आहे, तर आता हे पण तुम्हाला थोडं जमलेलं आणि याचे आपण 1-2 एक्झाम्पल घेऊया. तर ठीक आहे, मी इथंच घेतो हे मिटून. इथल्या इथं तुम्हाला टेबल पाहण्यासाठी सोपा जाईल. तर आपण काय करू, हा 8 7 त्याच्यानंतर 9 × थोडा अवघड घेतलेला आपण 3. आता 3चा टेबल तुम्हाला आणि गुणाकार करताना काय करायचं, काही लोक इकडून गुणाकार करायला सुरू करतील. काय करायचं, गुणाकार करताना तुम्ही काही करताना गुणाकार करा, बेरीज करा, आहे का नाही, ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा. करताना कधीशा पण तुम्ही काय करायचं, ह्या साईडकडनं, म्हणजे ही तुमची उजवी साईड आहे, उजव्या साईडकडनं डाव्या साईडकडे जायचं. म्हणजे ही उजव्या साईडकडनं, ही तुमची उजवी साईड आहे, उजवा हात आहे ना तुमचा, राईट हँड साईडकडनं लेफ्ट हँड साईडकडे जायचं, इकडून इकडे करत जायचे. काही लोक नाहीतर काय करतील, इकडून इकडे करत जातील. ठीक आहे, असं करत जायचं नाही. काय करायचं, तुम्ही कसं करणार, ह्या उजव्या साईडकडनं डाव्या साईडकडे करत जाणार. म्हणजे तुम्ही 3चा टेबल 9पर्यंत म्हणायचं आहे, 3चा टेबल 8पर्यंत म्हणायचं नाही. ठीक आहे, आधी काय म्हणायचं, 3चा टेबल 9पर्यंत. 3चा टेबल 9पर्यंत म्हणल्यावर तुमचं काय ते 27 येतो. बरोबर आहे, 27 आलेला आहे. मग 27 आल्यावर काय करणार तुम्ही, 27 आल्यावर हा 7 काय करणार, इथं खाली लिहिणार. हा 2 काय करणार, इथं कॅरी देणार, लिहिला. त्याच्यानंतर काय करायचं, आता 3चा टेबल तुम्हाला 7पर्यंत म्हणायचा. 3चा टेबल 7पर्यंत म्हणल्यावर काय होईल तुमचा, पहा इथं 3चा टेबल 7पर्यंत म्हणल्यावर 21 येतो आणि हा 21मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा 2 ॲड करायचा आहे. 2 ॲड केला, पहा 3चा टेबल 7पर्यंत म्हणला तर तुम्हाला आलेला आहे 21. त्याच्यामध्ये हा 2 ॲड करायचा आहे. 2 ॲड केला, 1 आणि 2 तुमचा 3 झाला. 2ला 2 म्हणजे 23 आलेला आहे. 23 आल्यावर 3 हा इथं लिहिणार आपण आणि हा 2 काय करणार तुम्ही इथं लिहिणार. ठीक आहे, इथं हां. त्याच्यानंतर हा 3चा टेबल तुम्हाला काय म्हणायचं आहे, 8पर्यंत म्हणायचा आहे. मग 3चा टेबल 8पर्यंत म्हणल्यावर 24 येतो आणि 24मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 ॲड करायचं आहे. 24मध्ये तुम्हाला 2 ॲड करायचा. 4 आणि 2 6 झाला. 2ला 2 म्हणजे 26 हा तुमचा काय आन्सर आलेला आहे. ठीक आहे, आणि थोडंसं आपण काय करू, हा थोडासा मोठा करत नाही, मी हे सगळं मिटवतो. ठीक आहे, आता तुम्हाला जमलेलं आहे. 3च्या टेबलवर तुम्हाला कोणतेही जर मल्टिप्लिकेशन दिलं तर येऊन जातील. काय करतो मी आता, थोडंसं 4-5 अंकी संख्या घेतो. तर 8 3 2 6 9 7 6. तर आता तुम्हाला हा जर जमला तुम्हाला मल्टिप्लिकेशन, तर 3च्या टेबलवर तुम्हाला कोणतंही मल्टिप्लिकेशन दिलं तर तुम्हाला जमून जाईल. आता हा लास्ट घेणार आहे मी 3च्या टेबलवर. आता 3चा टेबल आता कसं म्हणायचं, 3चा जो आहे टेबल तो 6पर्यंत म्हणायचा. 3चा टेबल तुम्ही 6पर्यंत म्हणल्या म्हणजे 3 × 6 असेल तुमचा. 3 × 6, 3चा टेबल 6पर्यंत म्हणलं तर तुमचा किती येतो, 18 येतो. 18 आला असं लक्षात ठेवायचं, कशापर्यंत म्हणलं तर नाही तर तुम्ही विसरून जाऊ शकता 6. तर हा 18 आला तर 8 हा खाली लिहिणार, हातच्या वर देणार. ठीक आहे, दिलेला आहे. मग आता 3चा टेबल 7पर्यंत म्हणा. 3चा टेबल 7पर्यंत म्हणला तर तुमचा 21 येतो. हा 21मध्ये तुम्ही 21मध्ये काय करा, तुम्ही 1 ॲड करा. हा 1 आणि 1 2 झाला. हा 2ला 2 22 झाला. तर 2 काय करायचं, इथं लिहायचा आणि जो हातच्या 2 आलेला आहे तो तुम्ही कॅरी इथं द्यायचा. दिला.
आता 3चा टेबल तुम्हाला 9पर्यंत म्हणायचा आहे. 3चा टेबल 9पर्यंत म्हणलं तर तुमचा किती येतो 27 आलेला आहे. आणि याच्यामध्ये तुमचा हातच्या हा 2 ॲड करायचा. 7 आणि 2 तुमचा 9, हा 2ला 2 29 झालेला आहे. 29 आला तर हा उजव्या बाजूचा आपण 9 इथं लिहिणार आणि हा 2 काय करणार इथं हातच्या देणार 6वर. ठीक आहे, पुढल्या नंबरवर हातच्या द्यायचा. आता 3चा टेबल 6पर्यंत म्हणायचा. 3चा टेबल 6पर्यंत म्हणलं तर तुमचा 18 आलेला आहे. बरोबर, किती आलेला आहे तुमचा 18 आलेला आहे. हे मिटवतो मी. ठीक आहे, 3चा टेबल तुम्ही जर 6पर्यंत म्हणलं तर तुमचा 18 आला आणि 18 आणि ह्याच्यामध्ये तुमचा 2 ॲड करायचा, हातच्या पण ॲड करायचा, विसरायचं नाही. हा 8 आणि 2 तुमचा झाला 10 आला तर हा 0 आपण इथं लिहितो आणि हा 1 इथं झाला. ठीक आहे, 1 आणि 1 तुमचा झाला 2, 20 झालेला आहे. किंवा 18 + 2 डायरेक्टली 20 करू शकता तुम्हाला येत असेल तर. ठीक आहे, तर 20 झालेला आहे. तर 20ला हा 0 आपण इथं लिहितो आणि हा कॅरी 2 आपण इथं लिहिणार. आता 3चा टेबल 2पर्यंत म्हणायचा आहे. 3चा टेबल 2पर्यंत म्हणल्यावर 6 येते आणि 6मध्ये हा 2 ॲड केला तर तुमचा झाला 8. बरोबर, आता 3चा टेबल 3पर्यंत म्हणलं, 3चा टेबल 3पर्यंत म्हणलं तर डायरेक्टली 9 येतो आणि लास्टला तुम्हाला 3चा टेबल 8पर्यंत म्हणायचा आहे. 3चा टेबल 8पर्यंत म्हणलं तर 24 आलेला आहे. किती आलेला आहे 24. आता कोणताही नंबर याच्या पुढं नाही तर कॅरी आपण कोणाला देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं काय करायचं, हा 24 लास्टला आलेला नंबर डायरेक्टली इथं लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुमचं हे काय आहे फायनल आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही आता 3च्या टेबलवर 2च्या टेबलवर जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर करता येईल. आता याच्यानंतर काय करू, थोडंसं आपण लेवल काय करूया आणि वाढूया. 4चा एक टेबल पाहूया. 4च्या टेबलवर काही एक्झाम्पल आपण पाहूया. ठीक आहे, आता काय करूया आपण 4च्या टेबलवर काही एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, 4चा टेबल आता आपण लिहिलेला आहे इथं. ठीक आहे, त्याच्यावर 4च्या टेबलवर आता आपण काय करूया, 4च्या टेबलवर पाहतोय आपण 4 8. ठीक आहे, इंटू आपल्याला 4 करायचं. तर 4चा टेबल तुम्ही काय करणार 8पर्यंत म्हणणार. 4चा टेबल जर तुम्ही 8पर्यंत म्हणलं तर तुमचा किती येते 32 येते, आहे का नाही. 4 8 जा 32, 4 8 जा 32. आता 32 आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे हा 2 आपण इथं खाली लिहितो, हा 3 इथं वर लिहितो. आता 4चा टेबल 4 टाइम्स म्हणायचा आहे. 4चा टेबल तुम्ही 4 टाइम्स म्हणला तर 16 येतो. 16मध्ये तुम्हाला हा 3 ॲड करायचा आहे. तर हा 3 ॲड केला तर 6 आणि 3 तुमचा 9 होतो आणि हा 1ला 1 म्हणजे 19. आता कॅरी देण्यासाठी काही नाही तर डायरेक्टली लास्टला नंबर लिहायचा आहे. तर तुम्हाला हा जमलेला आहे. आता थोडंसं आपण काय करूया मोठा घेऊया. ठीक आहे, तर तुम्हाला आता सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहे. त्यामुळे 4च्या टेबलवर आपण थोडंसं डायरेक्टली मोठा हे करू, मल्टिप्लिकेशन घेऊया. तर 4 8 6 7 9 3 आहे का नाही 7. तर आता आपल्याला हा याला 4 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, आता तुम्हाला जमलेलं आहे 4. आता आपण 4चं एकच घेऊ, याच्यावर जास्त घ्यायची काही गरज नाही. एवढं एक्झाम्पल करू 4च्या टेबलचं, नंतर पुढल्या टेबलवर पाहू. आता तुम्हाला 4चा टेबल काय म्हणायचं 7पर्यंत म्हणायचं आहे. 4चा टेबल तुम्ही 7पर्यंत म्हणलं तर येतं तुमचा 28. किती आलेला आहे तुमचा 28 आलेला आहे. तिथं साईडला लिहू तुम्ही 8, हा 8 आले 28 आलेला आहे, 28 आलेला आहे. तर हा 8 जो आहे उजव्या साईडचा मी इथं खाली लिहितो, हा 2 कॅरी इथं लिहितो. ठीक आहे, आता 4चा टेबल तुम्हाला 3पर्यंत म्हणायचं आहे. 4चा टेबल जर तुम्ही 3पर्यंत म्हणलं तर 12 येते. किती येते 12 येते. त्याच्यामध्ये हा 2 ॲड करणार तर हा झाला 2 आणि 2 4 आणि हा 1ला 1 14 झाला. 14 आला तर 4 इथं लिहितो, हा 1 इथं लिहितो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4चा टेबल 9पर्यंत म्हणणार. 4चा टेबल 9पर्यंत म्हणल्यावर 36 आलेला आहे. किती आलेला आहे 36 आणि हा कॅरी हातच्या पण ॲड करतो आपण, आहे का नाही. तर हा 1 ॲड केला तर 6 आणि 1 7 आणि हा 3ला 3 37 आलेला आहे. 7 मग आपण काय करतो इथं खाली लिहितो आणि हा 3 कॅरी देऊन टाकतो इकडं दिला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता 4चा टेबल तुम्हाला कितीपर्यंत म्हणायचा आहे 4चा टेबल तुम्हाला 7पर्यंत म्हणायचा आहे. 4चा टेबल 7पर्यंत म्हणलं तर तुम्हाला किती येते 28 येते. 28 आलेला आहे 4चा टेबल 7पर्यंत आणि हा हातच्या काय करायचं आहे त्याच्यात ॲड करायचा आहे 3 ॲड केला. हा 8 आणि 3 तुमचा किती झालेला आहे 8 आणि 3 तुमचा 11 होतो. 8 आणि 3 11 आला तर आपण 11ला 1 इथं लिहितो आणि हातच्या 1 देतो आणि तुमचा हा मल्टिप्लिकेशन नाही आहे ॲडिशन आहे. हा 2 आणि 1 3 झालेला आहे तुमचा 31 झालेला आहे. साईन बघायचं, हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, हे ॲडिशनचं आहे. तिथं ॲडिशन करतो आहे आपण. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे 31 झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे 31 हां 7 चौक 28 28 आणि 31. तर हा 1 इथं लिहायचा आहे आणि हा 3 तुम्हाला कॅरी द्यायचा आहे, हातच्या द्यायचा आहे. दिलेला आहे, ध्यानानं द्यायचं, नाहीतर विसरून गेलं तर तुमचं चुकू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 चौक 6चा टेबल 4पर्यंत म्हणायचा. 4चा टेबल 6पर्यंत म्हणायचा आहे. 4चा टेबल 6पर्यंत म्हणल्यावर 24 येतो. 24मध्ये तुम्हाला 3 ॲड करायचा आहे. 4 आणि 3 तुमचा 7 आणि हा 2ला 2 27.
27 आला तर हा 7 तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि हा 2 कॅरी द्यायचा आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे इथं लक्षात ठेवायचं, कॅरी देत चाललो आहे तुम्ही तसं लक्षात ठेवत जायचं. आता 4चा टेबल 8पर्यंत म्हणायचा. 4चा टेबल 8पर्यंत म्हणल्यावर तुम्हाला किती येते, 32 येते. आणि 32मध्ये तुम्हाला 4चा टेबल 8पर्यंत म्हणल्यावर तुमचा 32 येतो. 32मध्ये तुम्हाला 2 ॲड करायचा आहे, बरोबर. हा किती येणार, 2 आणि 2 4 आणि हा 3. ठीक आहे, 34 आलेला आहे. किती आलेलं आहे, 34. 4 इथं तुम्ही खाली लिहिणार आणि तुम्हाला हा 3 कॅरी देणार, इथं दिला कॅरी 3. त्याच्यानंतर 4चा टेबल 4पर्यंत म्हणा. 4चा टेबल 4पर्यंत म्हणल्यावर 16 आलेला आहे आणि 16मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 3 ॲड करायचा आहे. आता 6 आणि 3 9, 6 + 3 9 होतं तुमचे. हा 1ला 1, तर 19 आलेला आहे लास्टला. आणि 19 आता कॅरी देण्यासाठी काय नाही, तर लास्टला मग जो नंबर आला तो लिहून टाकायचा 19. तर तुमचं हे काय आन्सर आलेलं आहे. तर 4चा टेबल तुम्ही एवढा 4ने ह्या नंबरला मल्टिप्लाय केल्या तर त्याच्यानंतर हे तुमचं आन्सर आलेलं आहे. थोडंसं काळजीपूर्वक करायचं, कोणाच्याने चूक होऊ शकते. कशी चूक होऊ शकते तर तुम्हाला सांगून करण्यात, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगायला म्हणून वेळ लागायला, पण तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. तुम्ही जर थोडंसं जास्तीत जास्त सराव करा तर तुम्ही फास्ट सोडवू शकता. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये जरा 6च्या कोणता ॲड करतो, कोणाला मल्टिप्लाय करतो हे लक्षात द्या, नाहीतर कोणाकडनं चूक होऊ शकते. ठीक आहे, थोडंसं विसरून राहू शकते आणि विसरून राहिले की तुमची चूक होऊ शकते. येत नाही याचा अर्थ नाही की तुम्हाला चुकू शकते, चुकू शकते. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, आता एक तुम्हाला होमवर्कमध्ये गणित देतो मी तुम्हाला. होमवर्कमध्ये इथं गणित देतो, ते काय करायचे तुम्ही करायचे 4च्या टेबलवर. तर 4च्या टेबलवर तुम्हाला गणित सगळे जमतात. ठीक आहे, तर आता ठीक आहे, मी काय करतो तुम्हाला 9 8 3 4 7 8 ह्याला तुम्हाला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि आन्सर जे आलेलं आहे तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आपण काय करूया, आता 5च्या टेबलवर एखादं काय करूया, एक्झाम्पल पाहू, 1-2 एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, तर पहा आता थोडं लक्ष द्या. तर आता आपण 5च्या टेबलवर काय 1-2 एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, तर आता 5च्या टेबलवर पहा एखादं एक्झाम्पल घेऊया. मी इथंच घेतो तर इथल्या इथं तुम्हाला सोपं जाईल. तर 5 7 8. ठीक आहे, आता थोडे मोठे घेऊ कारण तुम्हाला आता जमलेलं आहे. आता 5चा टेबल तुम्हाला काय करायचं आहे, 8पर्यंत म्हणायचं आहे. 5चा टेबल तुम्ही 8पर्यंत म्हणला, 5चा टेबल 8पर्यंत म्हणला तर 40 येते. 5 8 40 आलेला आहे. तर 40 आल्यावर तुम्ही 0 इथं लिहितो आणि कॅरी तुमचा इकडला नंबर किती मोठा असो. ठीक आहे, तर हा सगळा नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे. तर हा 4 तुमचा कॅरी आलेला आहे. ठीक आहे, आता 5चा टेबल तुम्हाला 7पर्यंत म्हणायचं आहे. 5चा टेबल 7पर्यंत म्हणल्यावर काय होते, 5 7 35 आहे का नाही, 5 7 35, 35 आलेला आहे. किती आलेला आहे तुमचा, 35 आलेला आहे. हा 5चा टेबल 7पर्यंत म्हणल्यावर 35 आणि हा तुमचा 4 कॅरी ॲड करायचा आहे. तर 4 ॲड केला, 5 आणि 4 तुमचा झालेला 9, हा 3ला 3, 39 आलेला आहे. 39 आल्यानंतर हा 9 आपण काय करतो इथं लिहितो आणि हा 3 तुम्ही काय करतो इथं कॅरी देऊन टाकतो. त्याच्यानंतर 5चा टेबल काय करायचं आहे, 5पर्यंत म्हणायचं आहे. 5चा टेबल 5पर्यंत म्हणल्यावर तुमचा इथं 25 आणि 25मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा 3 ॲड करायचा आहे. 3 ॲड केला तर 5 आणि 3 तुमचा 8 आणि 2ला 2 म्हणजे 28 आलेला आहे. 28 इथं लिहून टाकायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुम्हाला जमलेलं आहे. आता 5च्या याच्यावर काय करू आपण, थोडंसं मोठं एक्झाम्पल घेऊया आणि मग झालं आणि एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कमध्ये देतो. हे कळलं असेल तुम्हाला. तर आता काय करतो मी 5च्या टेबलवर काय करतो, एक मोठं एक्झाम्पल देतो. आता 3 7 8 6 4 आणि तुमचा हा 2. तर हा एवढं करायचं तुम्हाला, तर 5ने मल्टिप्लाय करायचं. तर 5 2 आता 5चा पाडा 2पर्यंत म्हणायचं आहे. 5चा टेबल 2पर्यंत म्हणलं तर 10 येतो. किती येतो, 10. तर हा आपण 0 इथं खाली लिहितो. तुम्हाला कळलं असेल, आता सांगायची गरज नाही. हा 1 इथं देतो, काय देतो तुम्हाला माहीत झाले. आता 4चा टेबल 5चा टेबल 4पर्यंत म्हणायचं आहे. 5चा टेबल 4पर्यंत म्हणल्यावर तुम्हाला 20 येतो आणि 20मध्ये हा 1 ॲड केला तर 21 झालेला आहे. किती झालेला आहे तुमचा, 21 झालेला आहे. 1 इथं लिहितात आणि 2 इथं लिहितात, डायरेक्टली करतो आता मी. ठीक आहे, तुम्हाला आता कळलं असेल. आता 5चा टेबल 6पर्यंत म्हणायचं आहे. 5 6 30, 30 आणि 2 काय होईल तुमचा, 5चा टेबल 6पर्यंत म्हणल्यावर तुमचा काय येईल, 30 येतो आणि 30मध्ये हा तुमचा 2 ॲड करा. 2 ॲड केला तर तुमचा हा 2ला 2, 0 + 2 2 होतो आणि 3ला 3, 32 झाले. तर हा 2 आपण इथं देतो आणि हा 3 कॅरी देतो आपण. आता 5चा टेबल काय म्हणायचं आहे, 5चा टेबल तुम्हाला 8पर्यंत म्हणायचं आहे. 5चा टेबल 8पर्यंत म्हणलं तर 40 येते आणि हा 40मध्ये तुम्हाला 3 ॲड करायचा आहे. हा 3 ॲड करायचा, 0 + 3 3 आणि 4ला 4, 43 झाला. 43 आला तर हा 3 इथं आहे आणि कॅरी तुमचा 4 इथं द्यायचा. त्याच्यानंतर 5चा टेबल तुम्हाला 7पर्यंत म्हणायचं आहे.
5चा टेबल 7पर्यंत म्हणल्यावर किती येते तुमचा 35 येतो. किती येतो 35 येतो. 35मध्ये 4 ॲड करायचं आहे तुम्हाला. किती ॲड करायचं आहे 4 ॲड केल्यावर तुमचा 5 आणि 4 9 आणि 3ला 39. 39 आला तर 9 इथं लिहिणार तुम्ही आणि हा 3 तुमचा कॅरी. आता 5चा टेबल 3पर्यंत म्हणलं तर तुमचा किती येतो 15 येतो आणि 15मध्ये हा 3 ॲड करायचा. 15मध्ये 3 ॲड केला तर तुमचा किती येईल 18 येईल. ठीक आहे, डायरेक्टली लिहिले 5चा टेबल 3पर्यंत म्हणा किती येईल तुमचा 15 येतो आणि 15मध्ये तुम्हाला काय करायचं हा 15मध्ये हा 3 ॲड केला तर तुमचा 18 येतो. हा 18 डायरेक्टली लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 5च्या टेबलवर वगैरे एक्झाम्पल जमलेले आहेत. आता तुम्हाला काय आहे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता 9च्या टेबलपर्यंत तुम्हाला आता अशा प्रकारे एक्झाम्पल करता येऊ शकतात. तर आता मी 5च्या टेबलपर्यंत घेतलेले आहेत तुम्हाला एक्झाम्पल. ठीक आहे, आता 5च्या टेबलवर एक्झाम्पल घेतलेले आहेत तुम्हाला. 9च्या टेबलपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त एकच कंडिशन आहे, तुम्हाला काय काय पाहिजे टेबल पार्ट पाहिजे आणि तुम्हाला हळूहळू टेबल पार्ट होतील. टेबल जर पार्ट नसले तर तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही टेबल लिहायचं एका साईडला आणि त्याच्यावर तुम्ही काय करायचं प्रॅक्टिस करायचं आणि अशी प्रॅक्टिस करत गेलं तर टेबलसुद्धा तुम्हाला हळूहळू पाठ होईल. आणि नंतर टेबल पाठ करायचं आणि नंतर मनानं न लिहिता न बघता करायचं तुम्हाला. टेबल बी पाठ होईल तुम्हाला प्रॅक्टिस केल्यामुळे. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस बी होईल, मल्टिप्लिकेशन बी जमेल आणि ऑटोमॅटिक टेबल बी पाठ होईल. तसं तुम्ही जर रट्टा मारून फक्त टेबल पाठ केले आणि त्याच्यावर जर गणित सोडवलं नाही तर टेबल पाठ होणार नाही. तर तुम्ही काय करा टेबल पाठ झाल्यावर जास्तीत जास्त गणित सोडवा, तुम्हाला ऑटोमॅटिक टेबल पाठ होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही विसरणार नाहीत. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो ते होमवर्कमध्ये करायचे तुम्हाला. ठीक आहे, तर 8 9 3 2 इंटू तुम्ही काय करा 5. हे 5चं मल्टिप्लिकेशन करा. हा 5 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करा 7 8 3 2 4 ह्याला तुम्ही 6नं मल्टिप्लाय करा. 6चा टेबल 6 हे करा. त्याच्यानंतर मी देतो तुम्हाला होमवर्कमध्ये आहेत हे तुमचा 8 4 2 1 3 4 ह्याला तुम्ही काय करा 7ने मल्टिप्लाय करा. 7चा टेबल लिहून करा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर 9 2 8 3 4 5 हा 4 आहे. ठीक आहे, हा 4 आणि हा तुमचा 3 आहे. ठीक आहे, ह्याला तुम्ही काय करा 8ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यानंतर 4 2 3 2 ह्याला तुम्ही 9नं मल्टिप्लाय करा. तर हे एवढे एक्झाम्पल काय करा तुम्ही सोडवा, तुम्हाला हे सगळे जमतील. फक्त तुम्हाला आता हे कसं करायचं ते सगळं माहीत झालेलं. फक्त एकच कंडिशन आहे की तुम्हाला काय जमलं पाहिजे टेबल आला पाहिजे. टेबल जर तुम्हाला पाठ नसलं तर तुम्ही काय करा असा टेबल लिहा किंवा तुमच्या पुस्तकातला टेबल पहा आणि करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गुणाकार जमला पाहिजे आणि त्याच्यानंतर हळूहळू टेबल पण पाठ करून घ्या तुम्ही. चालते. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतो काय नाही, तुम्हाला समजतेत का नाही आमचे व्हिडिओ वगैरे. ठीक आहे, तुम्हाला हा गुणाकार कळला का नाही हे पण तुम्ही काय करा कमेंट करून आम्हाला कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पण नक्की हे चॅनल पोहोचवा. ठीक आहे, थँक्यू. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.